नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एकता दौड रॅली दिंडोरी शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, दिंडोरी तालुका माजी सैनिक संघाचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे, माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, प्राचार्य शरद शेजवळ, नगरसेवक सुजित मुरकुटे, रणजित देशमुख, क्रिशा फाउंडेशन संचालक उज्ज्वला उगले, शेतकरी संघाचे संचालक संतोष कथार, शिक्षक संघाचे सचिन वडजे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले। प्रास्ताविकात राष्ट्रीय एकता रॅली यामागील उद्देश देशाची एक संघता, स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आज तागायत ज्यांच्या आदर्शामुळे पुढे चालत आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील 500हून अधिक संस्थाने एक संघ करण्याचा मोठा कार्य हाती घेतले। यावेळी प्राचार्य शरद शेजवळ यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक सत्याग्रहांमध्ये सहभागी झाले। देश कार्य करत असताना देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। उज्ज्वला उगले यांनी बोलताना सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री पद म्हणून त्यांनी मोठे योगदान दिलेले। त्यांच्या योगदानाची आठवण म्हणून 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडी, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, मनोज खुळे, किसन काळे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, कृष्णा भोये, विश्वास काकड, सुदाम धुमाळ, अग्निपंख अकॅडमीचे सागर वानखेडे, डीजे फलटण अकॅडमीचे धनंजय जाधव, कर्तव्य दक्ष अकॅडमीचे अजय मेसट, गोल्डन डेज चे व जनता इंग्लिश स्कूलचे शिक्षक सुमन वीरकर, प्रमोद सोनवणे, नगरपंचायतचे सचिन बोरस्ते, हर्षल बोरस्ते, ईश्वर दंडगवाण, राजेंद्र खिरकाडे, राजेंद्र गायकवाड, दीपक सोलंकी आदींसह सर्व अकादमीचे विद्यार्थी, नाशिक पोलीस कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरसेवक सुजित मुरकुटे यांनी ध्वज दाखवून या रॅलीचे उद्घाटन केले। दौड रॅली जनता इंग्लिश स्कूल पासून पालखेड चौफुली, पाडखेल रोड, शिवाजीनगर परिसर व हॉटेल पासून पुन्हा दिंडोरी प्रांगण अशा जनवस्तीच्या भागातून ही दौड सर्व अधिकाऱ्यांसह काढण्यात आली। त्यानंतर सहभागी विद्यार्थ्यास पाणी व बिस्किट देऊन उपस्थित विद्यार्थ्यास भावी जीवनात पोलीस भरती असेल किंवा सैन्य भरती असेल किंवा कुठलीही करिअर असेल त्याविषयीचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करून या कार्यक्रमाची येथे सांगता करण्यात आली। सूत्रसंचालन व आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडी यांनी केले। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी।